झी 24 तास एक पाऊल पुढे। तर सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणानंतर विस्थापित झालेल्या कोयना समाजानं पेण खोपोली मार्गावर रानसे गावात 5 देवींचं भव्य दिव्य मंदिर उभारलंय। या 5 देवींच्या दर्शनासाठी विविध ठिकाणांहून भाविक आवर्जून दर्शनाला येत असतात। 1960 साली सातारा जिल्ह्यात कोयना धरणाला सुरुवात झाली आणि हजारो कुटुंब स्थलांतरित झाली। शासनानं काहींचं पुनर्वसन रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यात केलं। गावातून विस्थापित होताना वडीलधाऱ्या लोकांनी आपल्या देवाची स्थापना करण्यासाठी गावाहून नदीचे दगडगोटे सोबत आणले। पेण खोपोली मार्गावरती रानसई गावात कोयना समाजाच्या लोकांनी 5 देवींच्या मंदिरांची निर्मिती केली। देवींचे मुखवटे चांदीचे असले तरी त्यावेळी वडीलधाऱ्या माणसांनी गावाहून आणलेल्या देवांचीच पूजा केली जाते। गावातली गुरं हरवली तेव्हा गावकऱ्यांनी याच देवांना साकडं घातलं। तेव्हा सर्व गुरं अनेक दिवसांनी अचानक परतली असा किस्सा वजा देवीचा चमत्कार आजही गावकरी आवर्जून सांगतात। गावडाई, सोलाई, रामवर्धानी, प्रदायिनी आणि जानाई मानाई ह्या 3 देवी ह्या मंदिरामध्ये स्थापन झालेल्या आहेत। आणि ह्या 2 देवीचं मंदिर आम्ही आता बाजूला दुसरं एक मंदिर बनवलं आहे। त्याचं काम आता प्रगतीपथावरती आहे। कळसाचं काम फक्त बाकी राहिलेलं आहे। त्याची आम्ही प्रतिष्ठापना गेल्या महिन्यात केलेली आहे। जानाई मानाई ही ह्या देवीची गावडूबाई दुर्बाईची बहीणच आहे। ती त्यांचं देवी वेगळं बांधलेलं आहे आणि ह्या 3 मूर्ती इथं स्थापन झालेल्या आहेत। मानाई अशा 5 देवींची गावकऱ्यांनी स्थापना केलेली आहे। नवरात्री दरम्यान या 5ही देवींचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। कोयना समाज व्यवसायानिमित्त राज्यभर विखुरलेला असला तरी नवरात्र, होळी, गणपती, दिवाळी या सणांना देवीच्या दर्शनाला गावकरी आवर्जून येत असतात। इमारत उभी केली ही आम्ही सगळे पूर्वी 25 घरं मिळून आम्ही एकजुटाने एक ताकदीने उभं केले। दुसऱ्यांचं आम्ही मदत घेऊन त्यांचा सहारा घेऊन अनेक प्रकारे त्यांच्याकडून जी वस्तू लागेल ती घेऊन मंदिर पोहोचतो। मी दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करतो। महिला सगळे एकत्र देवीची ओटी वगैरे आम्ही सगळ्या मिळून भरतो आणि हे देवीचं आमचं जागृत देवस्थान आहे। होळीला पण आम्ही सगळे म्हणजे एकत्र आनंदात सगळं सण साजरा करतो। इथे आमचं हळदी कुंकू होतं मंदिरामध्ये आणि त्याप्रमाणे सगळं आम्ही गावड्या झोड्याचा सगळा आनंद उत्सव साजरा करतो। 5 देवींचं मंदिर असणारं रानसई गाव तिथल्या जागृत देवीमुळे रायगड जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध आहे। तुमची भावना प्रामाणिक आणि भक्ती दृढ असेल तर दगडातूनही देव तुम्हाला कायम मदत करतो असाच संदेश या निमित्तानं गावकऱ्यांनी दिलेला आहे। झी 24 ताससाठी अमोल पाटील, कर्जत। झी 24 तास एक पाऊल पुढे।